वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा विज्ञान तंत्रज्ञान या विषयाचा 13वा धडा कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. तर याच्या स्वाध्यायामधला पहिला प्रश्न बघा काय, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके, तरी ते पर्याय बघ काय दिलेत, एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाणघेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रिय आणि सहसंयोजी हे आहेत पर्याय. तर पहिला प्रश्न काय बघा, कार्बनचा अणू इतर अणूबरोबर टिंबटिंब बंध करतो. या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची टिंबटिंब होते. तर उत्तर बघा, कार्बनचा अणू इतर अणूबरोबर सहसंयोज बंध करतो आणि या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. संयुक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन बंध हे एकेरी असतात. तिसरा प्रश्न, असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा बहुबंध असतो. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय. हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रिय पदार्थांमध्ये असते. आता प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ओके, तर कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात, तर इंधनाचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार पुढील प्रकारात केले जाते: स्थायू इंधन, द्रव इंधन आणि वायू इंधन. तर स्थायू इंधन मध्ये काय येतं, लाकूड, सेल्युलोज, याचे बघा C6H10O5 हा संज्ञा आहे. कोळसा, कार्बन, कोक कार्बन. ओके, तर द्रव इंधने काय असतात, केरोसिन हा पण कार्बनचाच प्रकार आहे, इथेनॉल कार्बनचा प्रकार आहे, पेट्रोल, डिझेल हे पण कार्बनच आहेत. आता वायू इंधने, मिथेन. ओके, तर कार्बन, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, एलपीजी, ब्युटेन, आयसोब्युटेन, नॅचरल गॅस, मिथेन, इथेन, प्रोपेन, वॉटर गॅस, कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन प्रोड्युसर गॅस. कार्बन मोनॉक्साईड वरील सर्व प्रमुख ज्वलनशील घटक कार्बन व त्यांची संयुगे आहेत, म्हणून याचा उपयोग इंधन म्हणून करतात. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघू, कार्बन कोणत्या संयुगाच्या स्वरूपात आढळतो. तर संयुक्तावस्थेत कार्बन पुढील संयुगाच्या स्वरूपात आढळतो. हवेतील कार्बन पुढील संयुगांच्या स्वरूपात आढळतो. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन. ओके, जीवाश्म इंधने, उदाहरणार्थ दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, बायोगॅस. कार्बनी पोषक द्रव्ये म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने, मेध हे सगळे कार्बनचे घटक आहेत. नैसर्गिक धागे, सुती कापड, लोकर, रेशीम, नायलॉन, टेरेलिन इत्यादी. ओके, चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. तिसरा प्रश्न, हिऱ्याचे उपयोग लिहा. तर हिऱ्याचा उपयोग काच कापणे किंवा खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये करतात, कारण हिरा टणक असतो. तर दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून पण हिरा वापरतात, कारण तो महागही असतो खूप. आणि डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. ओके, तर अवकाशात व कृत्रिम उपग्रहामध्ये प्राणांपासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी पण हिऱ्याचा उपयोग करतात. ओके, आता याच्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. त्यातलं पहिलं काय दिलेलं आहे बघा, हिरा आणि ग्रॅफाइट. तर हिरा अतिशय कठीण पदार्थ आहे. ग्रॅफाइट हे मऊ आणि गुळगुळीत असते. हिऱ्याच्या स्फटिकामध्ये प्रत्येक कार्बन अणूभोवती ठराविक अंतरावरती 4 कार्बन अणू असतात. तर ग्रॅफाइटमध्ये 6 कार्बन अणूंची एकमेकांशी षटकोनात मांडणी असून प्रत्येक कार्बन अणूभोवती ठराविक अंतरावरती 3 कार्बन अणू असतात. आणि पुढचा मुद्दा, हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे, ग्रॅफाइट हे विजेचे सुवाहक आहे. हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार बनवण्यासाठी होतो, तर ग्रॅफाइटचा उपयोग यंत्रामध्ये वंगण म्हणून होतो. आता फरक स्पष्ट करा मधला आ प्रश्न, कार्बनचे स्फटिकी रूप आणि कार्बनचे अस्फटिकी रूप. ओके, तर स्फटिकी रूपातील कार्बनच्या अणूंची रचना नियमित असते, अस्फटिकी रूपातील कार्बनच्या अणूंची रचना अनियमित असते. स्फटिकी रूपातील कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो आणि अस्फटिकी रूपातील कार्बन हा ठिसूळ असतो. आता प्रश्न चौथा, काय आहे, शास्त्रीय कारणे द्या. ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. तर ग्रॅफाइट हे मऊ, राखाडी, काळ्या रंगाचे कार्बन अपरूप आहे. ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्रॅफाइटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यामुळे ग्रॅफाइट हा चांगला विद्युत वाहक आहे. दुसरा प्रश्न, चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते. चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते, त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते. त्याच्या पुढचा प्रश्न, ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करीत नाहीत. तर निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट काळे, मऊ व गुळगुळीत असते. दागिने बनवताना कठीण धातूचा वापर करतात. ग्रॅफाइट हे कठीण नसल्याने दागिन्यांमध्ये त्याचा वापर करत नाहीत. ग्रॅफाइटचे दागिने बनवते झिजून जातील ना, कारण ते ठिसूळ आहे आणि मऊ आहे एकदम, त्यामुळे त्या दागिन्यांचा आकार टिकणारच नाही.
आता बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. तर बायोगॅस सुमारे 55% व 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईड असतो. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारे अतिशय स्वस्त व वापरासाठी सोयीचे इंधन आहे आणि याच्या ज्वलनापासून कोणत्याही प्रकारचा स्थायू कचरा शिल्लक राहत नाही आणि वायू इंधनाची उष्णता निर्मिती क्षमता उच्च असते. म्हणून बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. आता प्रश्न 5 स्पष्ट करा. हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. तर प्रश्नाचं उत्तर काय बघा. कार्बनच्या स्फटिकी रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना देतो. ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. फुलरिन कार्बन हा 60 अणू हे पंचकोनी आणि षटकोनी मांडणीच्या रूपात एकमेकांशी बांधलेले असतात. त्यामुळे फुलरिनच्या रेणूंच्या रचनेला फुटबॉलचा आकार प्राप्त होतो. ओके. तर फुलरिनचे रेणू बकीबॉल, बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळतात. ओके. बघा, हिऱ्यामध्ये 4 असतात, ग्रॅफाइटमध्ये 3, तर फुलरिनमध्ये किती 60 अणू. तर बघा, म्हणून हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन या निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असल्याने ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. आता दुसरा प्रश्न. मिथेनला मार्श गॅस म्हणतात. तर मिथेन वायू हा मृत प्राणी व वनस्पतींच्या अपघटनाने दलदलीच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या रूपात तयार होतो, म्हणून मिथेनला मार्श गॅस असे म्हणतात. पुढचा प्रश्न काय बघा. पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत. तर समुद्रातील किंवा जमिनीवरून समुद्रात वाहत असलेल्या जीवांचे मृतावशेष समुद्राच्या तळाशी साठतात. त्यावर वाळू व माती यांचे थर जमा होतात. या अवशेषावर प्रचंड उष्णता, प्रचंड दाब व काही उत्प्रेरण क्रिया यामुळे लक्षावधी वर्षांच्या काळात त्यांचे पेट्रोलियममध्ये रूपांतर होते आणि पेट्रोलियमचे भागशः ऊर्ध्वपातक करून पेट्रोल, डिझेल तयार होते. म्हणून पेट्रोल, डिझेल ही जीवाश्म इंधने आहेत. प्रश्न 4. कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग. तर दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून वापरले जाणारे कार्बनचे अपरूप आहे. कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस ही निसर्गात आढळणारी बहुरूपी मूलद्रव्ये आहेत आणि तो विद्युत दुर्वाहक आहे. 5वा प्रश्न बघा. अग्निशामक यंत्रात CO2 वायूचा उपयोग होतो. तर कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे CO2 ज्वलनशील नाही व ज्वलनाला मदतही करत नाही. तो विषारी पण नाही. तो हवेपेक्षा जड आहे. यामुळे तो जळत्या वस्तूवर फवारला असता तो जळणाऱ्या वस्तूवर पसरतो व जळत्या पृष्ठभागापासून हवा दूर ढकलतो. त्यामुळे CO2चा उपयोग अग्निशामक यंत्रात होतो. आता CO2चे व्यावहारिक उपयोग लिहा. तर शीतपेय तयार करण्यासाठी CO2चा वापर होतो. जे आपण कोल्ड्रिंक पितो त्या जे जिभेवर चुरचुरतं ते कार्बन डायऑक्साईड असतो. स्थायी CO2चा शुष्क बर्फाचा वापर शीत कपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात. आजकाल तुम्ही लग्नामध्ये बघितलं असेल खालून धूर सुटलेला असतो सगळीकडे, असं वाटतं आपण ढगामध्ये उभे आहेत. ते जो धूर सोडतात ते कार्बन डायऑक्साईड. अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या CO2चा उपयोग करतात. तर द्रवरूप CO2चा उपयोग पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंगमध्ये सुद्धा करतात. आता प्रश्न 6वा. प्रत्येकी 2 भौतिक गुणधर्म लिहा. हिरा. तर हिरा हा तेजस्वी व शुद्ध कठीण पदार्थ आहे. याची घनता 3.5 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. ओके. आता चारकोल. चारकोलमध्ये अस्फटिकी कार्बन व गुंतागुंतीची कार्बनी संयुगे असतात. याचे ज्वलन होत असताना धूर होतो. पुढचं काय. तर कार्बनचे स्फटिकी रूप. तर स्फटिकी रूपी कार्बन अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. यांना निश्चित उच्च द्रवणांक व उत्कलनांक असतो. आता पुढचा प्रश्न काय आहे. तर खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. रिकामी जागा आहे आणि इथे CO2 प्लस 2H2O प्लस उष्णता लिहिलेलं आहे. तर इथे CH4 प्लस 2O2 लिहायचं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर तिथे बघा CH4 प्लस Cl2. ओके. प्रकाश दिला असा CH3Cl प्लस HCl. ओके. 2NaOH प्लस CO2 बरोबर Na2CO3 प्लस H2O. ओके. तर प्रश्न 8वा. खालील प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहा. कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा. कोळसा एक जीवाश्म इंधन आहे. यात कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतो. यात थोड्याफार प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर पण असतं. हा स्थायी रूपात सापडतो. कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाचे पुढील 4 प्रमुख प्रकार आहेत. तर पीठ 60% पेक्षा खूप कमी, लिग्नाइट 60% ते 70%,
बिट्युमिनस 70 ते 90% आणि अँथ्रासाइट 95%. उपयोग घरात व कारखान्यांमध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. ओके, कोक, कोलटार व कोल गॅस मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. तसंच विद्युत निर्मितीसाठी जलविद्युत केंद्रात पण कोळसा वापरतात. आता ग्रॅफाइट हे विद्युत वाहक असते का छोट्याशा प्रयोगाने सिद्ध करा. तर बघा इथे काय केलेलं आहे, इथे एक परिपथ तयार केलेला आहे. विद्युत घट आहे इथे, म्हणजे बॅटरी आहे, बल्ब आहे, मध्ये एक प्लग आहे. ओके, आणि मध्ये ग्रॅफाइटचा तुकडा लावायचा. त्याच्यामुळे काय होतं, परिपथ हा खंडित होतो, मध्ये ग्रॅफाइट असतो, परत परिपथ सुरू होतो. पण इथे लक्षात येतं की जेव्हा प्लग आपण जोडतो त्यावेळी बल्ब पेटतो, याचा अर्थ ग्रॅफाइटमधून विद्युत प्रवाह सुरळीत होतो. ओके, ग्रॅफाइटमुळे विद्युत प्रवाह खंडित होत नाही, हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध होतं. ही आकृती तुम्ही काढा आणि मग त्याच्या खाली लिहायचं की एक बॅटरी, उघडी प्लग कळ, छोटा दिवा व ग्रॅफाइटचा तुकडा यांची तांब्याच्या तारेने एकसर जोडणी करा. आता प्लग कळ वापरून विद्युत परिपथ पूर्ण करा. दिव्यामधील तारेचे कुंडल प्रकाशमान झालेले दिसेल, यावरून ग्राफाइट विद्युत वाहक आहे हे सिद्ध होते. तिसरा, कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा. कार्बन या मूलद्रव्यात अपरूपता आढळते. कार्बन हे मूलद्रव्य एकापेक्षा अधिक रूपात आढळते. त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. दुसरं, कार्बनची अपरूपता स्फटिक व अस्फटिक रूप अशा 2 प्रकारची असते. स्फटिकरूपी कार्बन अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. या निश्चित उच्च द्रवणांक व उत्कलनांक असतो. त्यातला शेवटचा मुद्दा, स्फटिकरूपी कार्बन पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. अस्फटिक रूपामध्ये या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना नियमित नसते. दगडी कोळसा, चारकोल, कोक ही कार्बनची अस्फटिकी बहुरूपं आहेत. चौथा प्रश्न, कार्बनचे वर्गीकरण करा. ओके, तर कार्बन हे मूलद्रव्य अपरूपता दर्शविते. कार्बनची 2 अपरूपे आहेत, एक स्फटिकी रूप, एक अस्फटिकी रूप. तर स्फटिकी रूप, कार्बनची स्फटिक रूपे बहुरूपे आहेत. ओके, हिरा, ग्राफाइट, फुलरिन. मग कार्बनची 3 स्फटिक बहुरूपे आहेत. ओके, अस्फटिक रूपामध्ये कार्बनची पुढील अस्फटिकी बहुरूपे आहेत. तर दगडी कोळसा, पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट, कोळसा, कोक. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न 9वा. कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म कसे पडताळून पाहाल. तर जळती मेणबत्ती कार्बन डायऑक्साईडच्या वायुपत्रात ठेवली असता ती विझते, म्हणून CO2 हा ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही. कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायुपत्रात चुन्याची निवळी टाकल्यास ती दुधाळ बनते. निळा व लाल लेटमस ओला करून CO2च्या वायुपत्रात टाकला असता निळा लेटमस लाल होतो, यावरून CO2 हे आम्लधर्मीय ऑक्साईड आहे हे सिद्ध होते. मात्र ओल्या लाल लेटमसमध्ये कोणताच बदल होत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपले व्हिडिओ जर पाहायचे असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्ही जेव्हा सर्च इंजिनमध्ये व्हिडिओ शोधता तेव्हा पण तुम्हाला सपनाज होमस्कूलिंगचे व्हिडिओ सजेस्ट होतील आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.